निवडणुकीचा जो निकाल आहे तो राज्याला पटलेला नाही असं त्यांनी म्हटलंय। तुम्हाला ज्या अपेक्षित जागा होत्या 41 जागा मिळाल्यात आणि तुमच्यावर मोदींनी भ्रष्टाचारी म्हणून आरोप केला आणि तुम्हाला आत घेतलं, तर अशा पद्धतीने आत घेणार। आणि दादा त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे। आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही। आमची एक जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। मला एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं। जे नाही लोकांनी कौल दिला, त्याच्यात काही EVM-मध्ये गडबड झाली नाही। जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं। राज ठाकरेंना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय, काय प्रतिक्रिया? मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे। पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही। माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे।